नीट पेपर फुटी प्रकरण हे दुर्दैवी आहे. त्याचे धागेदोरे लातूरपर्यंत आलेत, हेच धक्कादायक आहे. या धक्क्यातून अनेक जण अजून सावरलेले नाही आहेत. पण मी माझ्या सामाजिक माध्यमांवर जे मत मी व्यक्त केलं तिथंही मी म्हटलं की एखाद्यानं जर गुन्हा केला तर समाज गुन्हेगार होत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांनाच त्या चष्म्यातनं जर आपण पाहायला सुरुवात केली तर ते थोडंसं अन्यायकारक होतं. लातूर पॅटर्न, लातूरचं हे जे काही वैशिष्ट्य किंवा गुणधर्म आहे तो अशा एका म्हणजे अडचणीमुळं किंवा एखाद्या अशा कृत्यामुळं त्याची हानी होणार नाही याची दक्षता आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे. लातूर पॅटर्न हा शिक्षणाचा पॅटर्न आहे आणि लातूरमध्ये महाविद्यालयांनी हे यश सुरुवातीला संपादन केलं आणि त्याच्यानंतर मग शिकवण्या यासुद्धा या ठिकाणी सुरू झाल्या. म्हणजे अगदी शालांत विद्यार्थी यांच्यासुद्धा शिकवण्या इथं घेतल्या जातात आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्याही शिकवण्या इथं घेतल्या जातात. लातूर आता कोटा अशी तुलना अलीकडच्या काळामध्ये सुरू झाली होती आणि मला लातूर पॅटर्नचा अभिमान आहे. कारण देशातल्या ज्या सगळ्या परीक्षा आहेत तिथं जितक्या संख्येनं लातूरून विद्यार्थी उत्तीर्ण होतात तितक्या संख्येनं या देशातल्या कुठल्याही शहरात विद्यार्थी उत्तीर्ण होत नाहीत. मला असं वाटतं हे लातूरचं वैशिष्ट्य आहे आणि आज त्याला दृष्ट लागते हे थोडंसं वेदनादायी आहे. आणि म्हणून त्यातून बाहेर कसं पडायचं यासाठी आज आम्ही इथे एकत्रित आलेले आहोत. पण मला असं वाटतं पेपर फुटी प्रकरण हे अत्यंत गंभीर आहे. विद्यार्थी पालक यांच्यासाठी तर हे जीवघेणं आहे आणि म्हणून सरकारनं याच्यामध्ये आणखी कडक पावलं कशी उचलता येतील किंबहुना ज्या व्यवस्था आजपर्यंत त्यांनी राबवल्या त्यात सुद्धा त्रुटी आहेत, त्या त्रुटी आपल्याला कशा बाजूला सारता येतील यासाठी सुद्धा म्हणजे विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारबरोबर काम. नीट पेपर फुटी प्रकरण हे दुर्दैवी आहे. त्याचे धागेदोरे लातूरपर्यंत आलेत, हेच धक्कादायक आहे. या धक्क्यातून अनेक जण अजून सावरलेले नाही आहेत. पण मी माझ्या सामाजिक माध्यमांवर जे मत मी व्यक्त केलं तिथंही मी म्हटलं की एखाद्यानं जर गुन्हा केला तर समाज गुन्हेगार होत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांनाच त्या चष्म्यातनं जर आपण पाहायला सुरुवात केली तर ते थोडंसं अन्यायकारक होतं. लातूर पॅटर्न, लातूरचं हे जे काही वैशिष्ट्य किंवा गुणधर्म आहे तो अशा एका म्हणजे अडचणीमुळं किंवा एखाद्या अशा कृत्यामुळं